नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि दिवाळीचे हे जे दिवस आहेत 5 दिवस यांना खूप महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या रीतसर विधिवत झाल्या तर वर्षभर त्यांचा आशीर्वाद मिळतो. आणि सर आपल्याकडे पैसाच नाही, पैसा आहे पण आरोग्य नाही आहे तर काय होईल? म्हणूनच धनत्रयोदशीचा अर्थ म्हणजे माता लक्ष्मीसोबत वैद्य धन्वंतरी यांचा देखील जन्म झाला आणि दिवाळीच्या सुरुवातीच्या काळात या आरोग्याला खूप मोठं महत्त्व प्राप्त झालं. जाणून घेऊया आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतांची पूजा मग कशी करायची आहे, त्यांचा फोटो वगैरे काय विधिवत लावायचा किंवा कशा प्रकारे करायचं आहे, काय आहे यामागे पौराणिक कथा, समुद्र मंथनामध्ये काय अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे धन्वंतरी देव प्रकट झाले, तर तेच बघूया. कारण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्यामुळे तुम्हाला काही उपाय समजतात. उपाय समजून ही पौराणिक कथेमुळे तुम्हाला या गोष्टी अजूनच दृढ होतात आणि विश्वास वाढतो आणि आरोग्याला किती मोठं महत्त्व दिलेलं आहे आपल्या भारतीय परंपरेमध्ये या गोष्टी देखील समजून येतात. चला तर आजच्या विषयाकडे वळूया. पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा. अशाच नवनवीन माहिती, इंटरेस्टिंग टॉपिक्स आपण घेऊन येत असतो आणि अशाच विविध गोष्टींची माहिती अगदी थोडक्यात आणि नेमके मुद्दे तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर आरोग्याच्या दृष्टीने आपल्या भारतीय संस्कृतीत मोठं महत्त्व आहे. आरोग्य म्हणजेच धनसंपदा. जर आरोग्य चांगलं असेल, तब्येत ठणठणीत असेल तर असलेल्या धनाचा देखील आपण उपभोग घेऊ शकतो आणि आनंदी राहू शकतो. त्यामुळे दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. आता पौराणिक कथेनुसार धन्वंतरी यांना भगवान विष्णूचा अवतार मानलं जातं. समुद्र मंथनाच्या वेळी ते अमृताची घागर घेऊन, सोबत अमृतवेल घेऊन वरती आले. बऱ्याच औषधी, ज्या आयुर्वेदिक औषधी आहेत त्या आजच्या दिवशी आल्या आणि त्यानंतर यांना आरोग्यासाठी मोठं महत्त्व प्राप्त झालं. धन्वंतरीला आरोग्य आणि औषधाचे ज्ञान होते. दीर्घायुष्य प्रदान करणारी देवता म्हणजेच धन्वंतरी देवता. त्यामुळेच प्राचीन काळात आयुर्वेदाशी संबंधित असलेल्या वैद्यकशास्त्रांमुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं धन्वंतरी देवतांना. मग आजच्या दिवशी त्यांचा फोटो जो आहे तो आपण गुगलवरून काढायचा आहे. त्याची प्रिंट घेऊन विधिवत ती पूजेच्या ठिकाणी मांडायची आहे. जर त्याची फ्रेम करता आली तर ठीक आहे. आणि पूजा करत असताना पुराणानुसार धन्वंतरी यांची जी उत्पत्ती आहे ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे. यामध्ये देव दानवांनी दुग्धसागराचे मंथन केले आणि अनेक अमूल्य गोष्टी बाहेर आल्या. त्यात धन्वंतरी अमृताचे भांडे आणि औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर आले. म्हणूनच या अमृताची देव आणि दानवांनी मागणी केली आणि अमरत्व प्रदान करण्याची एकमेकांमध्ये लालसा निर्माण झाली. भगवान धन्वंतरीचा अवतार जो आहे तो आयुर्वेदाच्या सुरुवातीशी संबंधित आहे. शरीर, मन, आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे हा त्यामागचा हेतू. आता काय करायचं आहे, हा जो फोटो आहे त्याचं पूजन करायचं आहे. धन्वंतरी देवतांना पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धने आणि गूळ यांचा देखील आजच्या दिवशी धन्वंतरी देवतांना नैवेद्य दाखवून जी काही आपल्याकडं आयुर्वेदिक जी औषधं आहेत, वेखंड, ज्येष्ठमध, विलायची, हळकुंड, यासोबतच आपल्या मसाल्यामध्ये दालचिनी, तमालपत्र, मिरे, लवंगा या सगळ्यांचं तिथे एका वाटीमध्ये घेऊन पूजन करून त्यांना हे अर्पण करायचं आहे. आणि त्याचंच अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून आपल्याला आता थंडीमध्ये काढा वगैरे बनवण्यासाठी याच वस्तूंचा उपयोग करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे या वस्तू नसतील मसाल्याचे पदार्थ तर आज जरूर घेऊन या, खरेदी करा. यामध्ये हळद देखील घेऊन या. आणि याचसोबतच आजच्या दिवशी यमदीपदान देखील करण्याला खूप महत्त्व आहे. यामागे एक आणखी कथा आहे. भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मरण पावणार होता असं सांगितलं होतं पंडितांनी त्याच्या जन्माच्या वेळेस. तेव्हा आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आले होते. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो. दिवे लावले जातात. त्यावेळी वेगवेगळी गाणी गोष्टी सांगून जागे ठेवले जाते. त्यावेळी यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तेव्हा डोळे त्या सर्पाचे सोन्या चांदीने, हिरे मोतीने दिपतात.
त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परत येतो, अशी त्यामागे कथा आहे. तेव्हा यमाचे दूत त्यांना विचारतात, तर तुम्ही प्रभो कोणावर दया करत नाही, तर आज तुम्ही माघारी कसे काय आले? तर तेव्हा यमदेव जे म्हणतात की आजच्या दिवशी जो कोणी यमाच्या नावाने दीपदान करेल मला, जी माझी दिशा आहे दक्षिण दिशेला, त्याला मी अपमृत्यूपासून वाचवेल, अपमृत्यू त्याचा टळून जाईल असा आशीर्वाद बहाल करतो. कारण नेमकं नवीन लग्न झालेला असा राजाचा तो मुलगा, त्याने आपले प्राण वाचवण्यासाठी लखलखीत प्रकाश केला आजच्या रात्री. तीच ही प्रदोषाची धनत्रयोदशीची रात्र. त्यामुळेच आजच्या दिवशी दक्षिण दिशेला पिठाचा मोठा दिवा करायचा आहे. 4 मुखी दिवा लावायचा आहे. त्यात मोहरीचंच तेल लावायचं आहे. दक्षिण दिशेस याचं टोक करायचं आणि दिव्याला नमस्कार करून अपमृत्यू टळो, माझ्या परिवाराची रक्षा करू अशी प्रार्थना करायची आहे. अनेक ठिकाणी सांगितलं जातं की तुम्ही एकमुखी दिवा लावा, पण नाही, 4ही दिशेंनी उजळून जावा आणि 4ही दिशेने येणारा अपमृत्यू टळावा, अशी यामागची धारणा आहे. धन्वंतरीची पूजा करण्याचं खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी. त्यामुळे लक्ष्मी मातेसोबत भगवान कुबेरासोबत धन्वंतरी देवतांची पूजा करा आणि धन्वंतरी त्रयोदशी यासाठीच याचं नाव पडलं. या दिवशी देवी देवतांकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा अत्यंत शुभ काळ आहे. प्रदोष समयी संध्याकाळच्या वेळेला तुम्ही ही पूजा करायची आहे. ही पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला उपाय की हे सगळे मसाल्याचे पदार्थ थंडीचे दिवस सुरू झाल्यामुळे काढा वगैरे बनवण्यासाठी वापरायचे आहे. शरीरामध्ये गरबी निर्माण होऊन कफ, खोकला, सर्दी यांसारखे आजार होत नाहीत, रोगांपासून मुक्ती मिळते. म्हणून ही पूजा जरूर करावी. या दिवशी भक्ती आणि श्रद्धेने केलेली पूजा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. यासोबतच आजच्या दिवशी माता लक्ष्मीचं जे आहे ते देखील पूजन करून माता लक्ष्मीला देखील धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. 13 दिवे आजच्या दिवशी प्रज्वलित करायचे आहेत. 13 पटीने सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होते आजच्या दिवशी, अशी आपली पौराणिक धर्मशास्त्रातील मान्यता आहे. चला तर मग नवीन माहितीसोबत पुन्हा एकदा भेटूया. सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा आणि माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवतांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येकावर सदैव राहो हीच मनोमन प्रार्थना करते. व्हिडिओला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील.